आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि काही कामानिमित्त व्यासपीठावरून गेलेले मिस्टर शांतीरावजी बोरा, या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आमचे कॉलेज जीवनातील मित्र आणि बँकिंगमध्ये असलेले सहकारी मित्र सुभाष भांडारी, या संस्थेचे प्रमुख तात्या दुधार, सुरेशराव भालेराव, सौ अनुराधा ठाकूर, ज्यांनी प्रमुख पाहुणे सर्व क्षेत्र असो कुठल्याही क्षेत्रात त्यावेळेसपासून आतापर्यंत प्रगती पथावर असलेली ही संस्था, त्या संस्थेचे सर्व शाखा, मग भिंगार हायस्कूल असो, DED कॉलेज असो, प्रत्येक संस्थेत शिक्षणाबरोबर नुसतं शिक्षणात आले नसून आता आपण पाहिलं तेव्हा पारितोषिक वितरण झालं, त्या ठिकाणी रांगोळी स्पर्धा घेतल्या, शैक्षणिक साहित्याचं प्रदर्शन भरवलं होतं, क्रिकेटच्या स्पर्धेचं पारितोषिक वितरण झालं. वेगवेगळ्या क्षेत्रात सुद्धा शिक्षणाबरोबरच नावलौकिक कायम ठेवलेला अशा या संस्थेचे आभार मानावे किंवा अभिनंदन करावे तेवढे थोडेच आहे. परंतु संस्था चालवत असताना नुसते संस्थेच्या विद्यार्थ्याचा त्याचा सहभाग नसतो, पण संस्थेचे जे प्रमुख असतात, जे शिक्षक, जे प्राध्यापक किंवा संस्था चालवणारे जे कोणी चालक असतात, त्यांचं सुद्धा त्या ठिकाणी जर चांगलं लक्ष असलं, त्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्याकडे किंवा प्राध्यापकाकडे, शिक्षकाकडे पाहिजे त्याप्रमाणे चांगली वेळ दिली, चांगल्या सवलती दिल्या, तरच हे सगळं शक्य होतं. आणि स्वतःच्या हायस्कूलनी किंवा एज्युकेशन संस्थेने ती जी परंपरा आहे कायम ठेवली. निश्चित या ठिकाणी शिक्षक आणि मॅनेजमेंटचा चांगला समन्वय आपल्याला दिसून येतो. या ठिकाणी पारितोषिक वितरण झालं. आपल्याला कल्पना आहे की आज नुसतं शिक्षणाचाही उपयोग नाही, प्रत्येक क्षेत्रात ही स्पर्धा सुरू झाली आहे. मग शिक्षण क्षेत्र असो, राजकीय क्षेत्र असो, बँकिंग क्षेत्र असो, औद्योगिक क्षेत्र असो, प्रत्येक क्षेत्रात ही स्पर्धा सुरू झाली. आणि स्पर्धा असल्याशिवाय मनुष्य किंवा विद्यार्थी किंवा कुठलाही व्यवसाय, कुठलीही संस्था ही आपल्या जीवनात प्रगती करू शकेल. स्पर्धेत यशस्वी कोण होतो, कोण होत नाही, त्याच्यावर आपलं यश अवलंबून नाही. तर स्पर्धा असल्याशिवाय आपण यश मिळवण्याचा प्रयत्न करू शकेल. स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या अंगात जास्त धडाडी, जास्त भेट पाहिजे, एकमेकांच्या पुढे जाण्याची जिद्द निर्माण होऊन आपण निदान त्याप्रमाणे यशस्वी जीवनाकडे धावपळ करण्याचा प्रयत्न केला. म्हणून या कुठल्याही क्षेत्रात स्पर्धा हे आवश्यक आहे. स्पर्धेशिवाय आपली प्रगती होऊ शकत नाही. या ठिकाणी पारितोषिक देण्यात आलं. एक नंबरचं पारितोषिक मिळालं म्हणजे तो खास सर्वोत्कृष्ट असं न समजतात. आपण कुठेतरी थोडेसे कमी आहोत, आपण सुद्धा एक नंबरचं येण्याचा पारितोषिक मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पण निश्चित आपल्या आणि सुद्धा तेवढा भेट पण आहे. पारितोषिक मिळाले म्हणजे तेच हुशार आहे, कारण आपण नाही असं सुद्धा मला न होता की आपण सुद्धा एक नंबरचं पारितोषिक मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अशा प्रकारचे पुढे जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आता ज्यांना पारितोषिक वाटले त्यांनी सुद्धा मी आभार मानतो, अभिनंदन करतो. नवीन वर्षाच्या शुभेच्छा सुद्धा आपल्या सर्वांना, शिक्षकांना, विद्यार्थ्यांना, मॅनेजमेंटला देतो. या ठिकाणी जास्त काही बोलत नाही, कारण सुभाष भांडारी सुद्धा जायचे, शांतीलाजी बोरा सुद्धा गेले. पण स्पर्धेशिवाय मनुष्य पुढे जाऊ शकत नाही. स्पर्धा ही असलीच पाहिजे, कुठलंही क्षेत्र असो. म्हणून या सर्व विद्यार्थ्यांना, भोग असलेल्या आपल्या शिक्षकांना सुद्धा, कारण या आपण शालेय जीवनात किंवा विद्यार्थी घेता आपल्याला जे काही शिक्षक मार्गदर्शन करतील ते आपण पुढील आयुष्यात, आपल्या व्यावसायिक जीवनात किंवा पुढील आयुष्यात त्याचा चांगल्या जास्तीत जास्त उपयोग करून घेऊन यशस्वी जीवन कसं होईल, यशस्वीपणे आपल्याला कसं राहता येईल याचा योग्य विचार करून पुढील यशस्वी वाटचाल करा. आपल्याला माझ्या व्यक्तिशः मी शुभेच्छा देतो. आता या ठिकाणी DED कॉलेजच्या काही अडचणी सुद्धा शांतीलाजी बोरांनी सांगितल्या. आमच्या तर आहे की आमच्या याच्याप्रमाणे जर ते काय असतील वर्तमानपत्राच्या सुद्धा काही जर प्रयत्न करता आला तो सुद्धा आम्ही या ठिकाणी करण्याचं त्यांना आश्वासन देतो. एवढं म्हणून या ठिकाणी मला अचानक बोलवलं आणि 2 शब्द बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी सर्व मॅनेजमेंटचे, सर्व विद्यार्थ्यांचे, सर्व शिक्षकांचे, प्राध्यापकांचे आभार मानतो. आज 2 शब्द पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज या ठिकाणी आज या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अध्यक्ष श्री शांतीलाजी बोरा,
आमची उपस्थिती आहे त्यामध्ये प्रमुख सुभाष गुंदेचा शहर सहकारी बँकेचे संचालक आणि नव मराठा या पेपरचे संपादक, त्याप्रमाणे श्री दुधाळ साहेब, त्याचप्रमाणे सोसायटीचे सुरेशराव भालेराव, सौ ठाकूर मॅडम आणि ज्यांनी आमचा परिचय करून दिला आहे सौ कटऱ्या मॅडम, त्याचप्रमाणे प्राचार्य कुलकर्णी. या स्नेह संमेलनात हा आगळा स्नेह संमेलन आणि स्नेह संमेलनात जात असताना प्रत्येक शाळेच्या विद्यार्थ्याच्या किंवा शाळेत असलेल्या स्नेह संमेलन आणि त्या ठिकाणी आम्ही असे धडे देत असतो की विद्यार्थी तुम्ही पुढे जाऊन डॉक्टर बना, वकील बना. हा स्नेह संमेलन वेगळा आहे. या ठिकाणी शिक्षक तयार होणार आहे आणि या शिक्षकांसमोर मी उभा आहे. ज्या शिक्षकांनी मला घडवलं त्या शिक्षकांना मी काय सांगणार, पण निश्चित कौतुक करावंच वाटतं. या सोसायटी आयटीवर करावं तेवढं कौतुक कमी आहे. आता जे काही क्वालिफिकेशन झाले त्या सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांच्या मुलांचा अभिनंदन करतो. मॅडम तुम्ही एक फार चांगलं काम केलं. आता जे काही विद्यार्थी जे काही बक्षीस भेटलेले आहे मेजॉरिटी विद्यार्थी जास्त वाटली. माफ करा विद्यार्थी बंधूंनो, पण आयाची वस्तुस्थिती तुमच्या समोर सांगायला हरकत नाही. कारण पहिला दुसरा हिंदी प्रबोध असो, गणित असो, या ठिकाणी आणि जे काय मागील 2 वर्षात जे काय पहिला क्रमांक, दुसरा क्रमांक, तिसरा क्रमांक या विद्यार्थ्यांनी मेजॉरिटी जास्त दिसलेली. काय हरकत नाही, आपण प्रयत्न करू विद्यार्थी बंधूंनो. या स्पर्धेत आपण निश्चित भाग घेऊ. यावेळेस आपला विद्यार्थी बंधू निश्चित पुढे यायला पाहिजे असं मी तुम्हालाही शुभेच्छा देतो. भगिनी नावं घेऊन तुम्ही पण प्रयत्न करा. तर स्पर्धा आहे, योग स्पर्धेत ही स्पर्धेतलं युग चालू आहे. या शैक्षणिक उज्ज्वल बनत असलेल्या नामांकित शिक्षक संस्थेत स्नेह समारंभाला अतिथी म्हणून उपस्थित राहण्याचे भाग्य मिळेल मी आपला सर्वांचा मनापासून आभारी व ऋणी आहे. आपण या मानवी जीवनात प्राथमिक शिक्षणात अनन्य साधारण महत्व दिले आहे. आपण आता सुरेशराव भालेराव सांगितलं तर या जिल्हा परिषदेमध्ये जे काही विद्यार्थी मेरिटमध्ये येतात त्यातले पहिल्या मेरिटचे मार्क आपल्याकडे येतात. तसं सोसायटी हायस्कूलचं नाव बरोबर पहिले विद्यार्थी आपल्याकडे नंतर संगमनेर पुढे पाथर्डीकडे जातात आणि या ठिकाणी जे काय हिरे आहेत ते या ठिकाणी शिक्षणाला येतात. यापुढे शिक्षण देण्याचं काम या ठिकाणी हिऱ्यांची निवड केली जाते असं वाटतं मला. मी यापुढे एकच सांगतो तुम्हाला की आपण शिक्षण देण्याचं काम सगळ्यात महत्वाचं आपल्यावर जबाबदार आहे. मी तुम्हाला आणि विचार करण्याची पद्धत आहे. आपण शिक्षण देण्याचं काम करीत असताना आपण निश्चित विचार करावा या शैक्षणिक पद्धतीचा आहे ती पद्धत आहे, पण आपले विचार जर नवीन असेल तर सध्या बराच काही वाद चालू आहे. 10, 12, 14 असा वाद चालू याही विचार करण्याला आपल्याला वाव देण्यात येते. सुरेशराव भालेराव सांगितले की मला सैनिकी शाळा करायची. जिल्हा निवडणूक झालेला आहे तर या जिल्ह्यात एक शाळा आहे. राजकीय वाद आहे, दक्षिण जिल्हा करायचा का उत्तर जिल्हा करायचा आहे, पण जिल्हा जर हा झाला तर निश्चित आपल्यालाच प्राधान्य भेटेल. पण काय हरकत नाही, आपण जिल्हा मोठा आहे या सभोवतीवर 2 सैनिकी शाळा मागायला काही हरकत नाही असं मला वाटतं. प्राथमिक शिक्षणाकडे विशेष लक्ष गांभीर्याने दृष्टिकोनातून पाहण्याची गरज आहे. प्राथमिक शिक्षणाचा पाया पक्का असलाच तो या वयातील विद्यार्थी गोळीपणे विचार घेतात. त्यांच्या विविध उपक्रमातून होणारे संस्कार भविष्यात चिरकाल टिकू शकतात. त्या दृष्टीने अध्यापक महाविद्यालयातील विद्यार्थी शिक्षकावर त्या दृष्टीने मोठी जबाबदारी आहे. आपण सर्वजण उद्याच्या पिढीचे शिल्पकार आहात. अध्यापन विद्यालयातून घडणारे विद्यार्थी शिक्षकाच्या हाती उद्याच्या पिढीचे भवितव्य आहे. ही सामाजिक बांधिलकीची जाणीव या संस्थेने अनेक गेली वर्ष निष्ठेने व समर्पित भावनेने जोपासली. म्हणून नगरच्या शिक्षण जगतात या अध्यापन विद्यालयाचे स्थान आगळेवेगळे आहे. हल्ली विद्यार्थ्यांच्या संस्कार क्षमतेबाबत सर्वाधिक चर्चा होते.
संस्कार होणे ते टिकवणे हे वाक्य हे व्यक्तीचे काम नाही. शिक्षक विद्यार्थ्याबरोबर पालक समाजाचे त्यात वाटा आहे. त्यात कुणीही आपली जबाबदारी टाळू शकत नाही. ही वस्तुस्थिती आहे. आपल्या सारख्या समर्पित भावनेने काम करणाऱ्या संस्थांचं त्यात मोलाची भूमिका बजावली आहे. त्याचे चित्र आपण सर्वजण पाहत आहोत. थोर उज्ज्वल परंपरा लाभलेल्या अध्यापन विद्यालयातील शैक्षणिक क्रांतीचे कार्य अधिक रुंदीकर हो अशी शुभेच्छा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आपले सर्वांचे मी अभिनंदन करून माझे शब्द बोलतो. देण्यासाठी आपल्याला सुवर्ण कळस बसवायचा आहे आणि हा सुवर्ण कळस बसवायचा आहे आभार प्रदर्शनाच्या कार्यक्रमाने. आणि हा कार्यक्रम पार पाडतील शिक्षक प्रतिनिधी प्राध्यापक श्री कुलकर्णी सर तेव्हा श्री कुलकर्णी सर. सर्व अर्पण करीती तन मन निधन, त्यासाठी सर्व अर्पण करीती तन मन निधन. यास्तव व्हावा सर्वांचा सन्मान, यास्तव व्हावा सर्वांचा सन्मान. पी.जी. कुलकर्णी शिक्षक प्रतिनिधी म्हणून आभार प्रदर्शनातून करीती सर्वांचे गुणगान, करीती सर्वांचे गुणगान. प्रथम आपल्या या स्नेह संमेलनाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री सुभाष भंडारी, चेअरमन नगर अर्बन बँक यांनी नुसत्या फोनवरून आपल्या कॉलेजवरील प्रेमाने त्यांनी माननीय प्रमुख पाहुणेपद स्वीकारले आणि आमचा सर्वांचा मान राखला आणि आम्हाला सर्वांना मोठा मान मिळवून दिला. म्हणून मी आपल्या कॉलेजच्या वतीने त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. कॉलेजच्या प्राचार्य त्यांना भेट वस्तू आणि गुलाब देत आहे. आपल्या संस्थेचे प्रमुख कार्यवाह माननीय श्री अशोक भाऊ गिरोलिया यांचे शैक्षणिक आणि सामाजिक कार्य हे प्रसिद्धच आहे. ते नेहमीच आपल्याला मदत करायला तत्पर असतात. मी त्यांचे आपल्या कॉलेजच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो आणि त्यांचं श्रीफळ गुलाब सहकार्यवाह श्री सुरेश बाजाराव यांनी स्वीकारले असं मी त्यांना नंबर दिले. आपल्या संस्थेचे श्रीफळ आणि गुलाब त्यानंतर या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय बँकेचे चेअरमन आणि संपादक नवा मराठा या कॉलेजमध्ये ज्या ज्या चांगल्या गोष्टी घडतात त्या प्रसिद्धी आपल्या वर्तवणूक नेले गेले असतात. इथे ते मोठ्या प्रेमाने आहे म्हणून मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. ते या ठिकाणी आले म्हणून त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि आपल्या प्रेमाचे प्रतीक म्हणून त्यांनी श्रीफळ आणि गुलाब पुष्प दिले. माननीय सौ काकडीबाई मुख्याध्यापिका सोची नवशाळा विश्रामबाग विभाग यांच्या आपल्याला नेहमी सहकार्य लाभत असते. त्या या ठिकाणी आमच्या इंदिरा मान देणाऱ्या म्हणून आनंद व्यक्त करतो आणि त्यांना कुमारी यशस्वी देशमुख हिने सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये बहुमोठ माननीय मुख्याध्यापक श्री चव्हाण सर, उपमुख्याध्यापिका श्री मंगलादेवी कुलकर्णी, सर्व पर्यवेक्षक व सेवक वर्गाने या आमच्या कामाकरता बहुमोल मदत केली म्हणून मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. तसेच उपस्थित सज्जन प्राध्यापक, सेवांतर्गत प्रशिक्षक, छात्र शिक्षक, शिक्षिका, नमशाही माझा हा आभार करण्याचा छोटासा कार्यक्रम पूर्ण ठिकाणी उभा आहे. यामध्ये दोन महत्त्वाच्या व्यक्तींचा सत्कार आपण करणार आहोत. प्रथम ज्यांनी आपल्याला हसत खेळत स्नेहसंमेलन पार पाडण्यासाठी जे कार्यरत राहिले आणि आमचे जे ज्येष्ठ प्राध्यापक प्रतिनिधी आणि ज्यांच्या ठिकाणी काव्याची
जी उपजत जो गुण आहे असे PG कुलकर्णी यांचा सत्कार प्रमुख पाहुण्यांनी करावा अशी मी विनंती करतो. आणि गुणसेवा सगळ्यांचे मी आभार मानतो आणि आपला कार्यक्रम 1 मिनिटामध्ये संपेल आणि त्याच्यानंतर आपल्याला PG कुलकर्णी काही सूचना देतील. त्या ठिकाणी निवेदकांनी कार्यक्रम संपल्याचं जाहीर करा.